महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू, कुटुंबियांचा आरोप. भंडाराच्या मुरमाडी तूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार. भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी तूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीनंतर बाळाच्या मृत्यूची अतिशय वेदनादायी व दुःखद बातमी समोर आली आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर नागरिकांनी मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. नॉर्मल प्रसूतीवेळी काहीच कारण नसताना सदृढ जन्माला आलेल्या नवजात बाळाचा काही तासातच जीव गेल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढिसाळ कारभार उघड झाला आहे. तर या घटनेमुळे परिसरातून आरोग्य विभागावर ताशेरे उठले जात आहेत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून. सध्या मी भंडारा जिल्ह्यातील तुम्ही बघू शकता आरोग्य मंदिर मुरमाडी येथे आहे. मुरमाडी येथे दिनांक 1 तारखेला एका महिलेची डिलिव्हरी करण्यात आली. महिलेचं नाव रीना शहारे असे महिलेचे नाव आहे आणि महिला लगतच्या मेंढानगर येथील रहिवासी आहे. तिची डिलिव्हरी ह्या दवाखान्यात करण्यात आली. डिलिव्हरी ही नॉर्मल झाली. नॉर्मल डिलिव्हरी झाल्याच्यानंतर बाळाला कुठल्याही पद्धतीची अडचण नव्हती, कुठलाही त्रास नव्हता. नॉर्मल डिलिव्हरी झाल्याच्यानंतर बाळाने व्यवस्थित दूध पिला. मात्र बाळाचा काही वेळेच्या नंतर बाळाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्यानंतर जवळपास बाळाचा मृत्यू झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी त्यांना 2 ते 3 तासाच्या नंतर त्यांना कळवण्यात आलं. मात्र इथून तो बाळ परत एकदा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आलं. मात्र तिथून तो बाळ मृत घोषित करण्यात आला. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नॉर्मल डिलिव्हरी होऊनसुद्धा सर्व व्यवस्थित असूनसुद्धा बाळ नेमका कसं काय मरण पावला असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे. जी डिलिव्हरी झालेली जी महिला आहे रीना शहारे, हिने असा आरोप केला आहे की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा बाळ मरण पावला आहे. ह्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट न्यूज 15 मराठीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. काय तुमचं नाव काय? रीना किसन शहारे, राहणार मेंढा. तर तुम्ही दवाखान्यात किती वाजता गेले होते? 1 वाजे. किती तारखेला? 30 तारखेला. 30 तारखेला सोमवारी. हो. आणि डिलिव्हरी कधी झाली मग? 1 तारखेला. म्हणजे दुसऱ्या दिवशी? हो. किती वाजता? 6:30 वाजे. 6:30 वाजता. जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा डिलिव्हरी सीझर झाला की नॉर्मल डिलिव्हरी झाली? नॉर्मल. त्यावेळेस जो बाळ जन्माला आला होता तो सर्व नॉर्मल होता? नॉर्मलच होतं. नॉर्मलच होता. हो. दूध वगैरे पिणं? हो. ICU मध्ये भरती होता बाळ? नाही. नाही. रडला वगैरे? हो. तर त्यानंतर मग नेमकं काही तुम्हाला मग माहिती केव्हा पडली की बाळ जन्माला आला वगैरे वगैरे? सोबतच. आणि त्यानंतर मग केव्हा माहिती झालं की तुमचा बाळ मरण पावला वगैरे वगैरे म्हणून? 10:30 वाजे. बाळ 6 वाजता जन्माला आला हो. आणि 10:30 वाजता काहीतरी बाळ मरण पावला. तर माहिती तुम्हाला डॉक्टरांनीच दिली असेल ना? हो. तर बाळ जेव्हा मरण पावला बाळ काही आजारी बिजारी किंवा दूध वगैरे पित नव्हतं असं काही? पेत होतं. पित होता.